भारताचा स्वातंत्र्य दिनाला आता सोशल मीडियावर काही विद्वान महाशय बडबडायला लागतील, प्रश्न उपस्थित करायला लागतील की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय योगदान होतं. काहीच नाही. तर एका अति हुशार विद्वानांनो, ज्यावेळी इंग्रजांच्या विरोधात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी कोणी तोंड सुद्धा उघडायला तयार नव्हतं, इंग्रजांच्या विरोधात बोलायला सुद्धा तयार नव्हतं, त्यावेळी एकमेव भारतीय व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते की इंग्रजांच्याच देशात जाऊन त्यांनाच भारताच्या स्वातंत्र्यासाठी ठणकावून सांगत होते. तिसरी गोलमेज परिषद आणि त्यामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते भाषण, ज्यामध्ये बाबासाहेब इंग्रजांना म्हणाले की आता इंग्रजांनी लवकरात लवकर आम्हाला स्वातंत्र्य द्यावं, भारतीयांच्या सहनशक्तीची मर्यादा पाहू नये, अन्यथा तुम्हाला दुष्परिणाम भोगावे लागतील, हे ठणकावून सांगण्याची हिंमत फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये होती. आणि याचा पुरावा आजही इंग्लंडच्या लंडनच्या अल्बर्ट अँड व्हिक्टोरिया म्युझियममध्ये उपलब्ध आहे. फक्त सामाजिक सुधारणेसाठीच बाबासाहेब इंग्रजांची बाजू घ्यायचे, अन्यथा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी, भारताला स्वातंत्र्य मिळावं त्यासाठी इंग्रजांच्या विरोधात उभे ठाकणारे भारतातील पहिले व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या असंख्य शुभेच्छा.